भंडारा जिल्ह्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सपतसंस्था मर्यादित संचालक मंडळ निवडणूक सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय येथे पार पडली। ओबीसी, महिला राखीव, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त प्रवर्गामधून 13 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली। जनहित पॅनल यांनी विमान चिन्हावर निवडणूक लढवून मनोहर गाडवे, सुनील घोल्लर, गंगाधर भदाडे, संजय मोहतुरे, दिनेश कांबळे, सीताराम केवट, वैशाली हटवार हे 7 संचालक विजयी झाले। तर परिवर्तन पॅनलचे धीरज बांते, मेघश्याम झंजाळ, जगन माकडे, महेंद्र काटेखाये, चंद्रशेखर गिड्डे, ज्योती अवचटे ही 6 संचालक विजयी झाले। यामध्ये जनहित पॅनल राजेश यांचे नेतृत्वात लढली। त्यांचे 7 संचालक निवडून आल्याने वर्चस्व वाढले। मात्र निकालाअंती राजेश निंबाळते हे पराजित झाल्याने गड आला पण सिंह गेला या युक्तीचा उच्चारण करून चर्चा रंगली। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। जे आहे आमच्यावर जो विश्वास सभासद बंधूंनी दाखवला तो म्हणजे स्वच्छ प्रशासनाचा, प्रामाणिकतेचा, पारदर्शक कारभाराचा विजय आहे। काही आमचे उमेदवार आमच्या संपूर्ण पॅनलच्या विरोधामध्ये अतिशय अपप्रचार करण्यात आला, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीसुद्धा सभासद बंधू आणि भगिनींनी आमच्या पॅनलवर पूर्ण विश्वास दाखवला आणि आमच्या पॅनलला पुनश्च एकदा या पतसंस्थेची सभासद बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी प्रदान केली। त्याबद्दल मी सर्व जनहित पॅनलच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही अशी मी या सर्व पॅनलच्या वतीने, सर्व उमेदवाराच्या वतीने, सर्व निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीने ग्वाही देतो। आणि निश्चितच भविष्यामध्ये आज या स्तरावर संस्था उभी आहे, स्वबळावर उभी आहे, स्वफंडातनं सभासदांना कर्जपुरवठा करते आहे। संस्थेचा विस्तार जिल्हा स्तरावर झालेला आहे। ही संस्था उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहील अशी मी या सर्वांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। तर अतिशय आनंद आहे। सर्वसामान्यांचा विजय हा नक्कीच होतो, कामाचा विजय होतो, कार्याचा विजय होतो। कोणी कितीही जरी मोठं असेल, कितीही आमदारांना आणा, कुणालाही आणा, कुणाच्याही पाठिंब्याचा जरी त्यांनी विचार केला असेल तरीसुद्धा आम्ही एक विश्वास सभासदाच्या मनामध्ये निर्माण केला आणि तोच विश्वास आज आमच्या पॅनलला पुनश्च एकदा संधीच्या रूपामध्ये प्राप्त झाला। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।